सोलापूर शहरात नव्हे तर जिल्हाभरात आपल्या कार्यकर्तृत्वाने परिचित असणारे लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणारा युवा नेता म्हणजे अमोल बापू बाळासाहेब अमोल बापू शिंदे। लहान वयातच राजकारण आणि समाजकारणामध्ये परिपक्व नेतृत्व झालं आहे। क्रीडा क्षेत्र असो अथवा सांस्कृतिक किंवा धार्मिक क्षेत्र, सर्वांना आशेचा किरण म्हणजे अमोल बापू शिंदे। जनसेवेचे व्रत घेऊन सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे अमोल बापू शिंदे। अमोल बापू शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या या काही बोलक्या प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव आहे अमीर अरुण आशा तडवळकर। आपण मला जिजामाता या मालिकेमध्ये अफजल खानाच्या भूमिकेत बघितलं असेल, त्याचबरोबर सध्या सुरू असलेली जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये एकनाथाच्या भूमिकेत पाहिलं असेल। आमचे परमस्नेही अमोल बापू शिंदे यांचा वाढदिवस। सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय जय मित्रांनो, संभाजी ब्रिगेड जिल्हा सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच वर्तमानातील सोलापूर शहरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील एक तरुण आश्वासक चेहरा अमोल बापू शिंदे यांचे जीवन कार्य सर्व युवकांच्यासाठी प्रेरणादायी आहे। या निमित्ताने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। अमोल बापू शिंदे यांचं पितृछत्र बालपणीच हरवलेले असताना त्यांच्या आईने त्यांचं संगोपन करून आज त्यांना एका अत्यंत चांगल्या पदापर्यंत पोहोचवलेला आहे। अमोल बापूचा व माझा संबंध ते संभाजी ब्रिगेडमध्ये सुमारे 15 वर्षापासून काम करत असताना प्रथम आला। वडिलोपार्जित तालीम सांभाळत असताना ते संभाजी ब्रिगेडमध्ये आले आणि 5 वर्ष जिल्हाध्यक्ष राहिले। जुन्या वाईट परंपरा नकोत म्हणून त्यांनी श्रीकांत घाटगे या तरुण मित्रासोबत अत्यंत चांगले सलोख्याचे संबंध ठेवले। मराठा सेवा संघाचे विचार त्यांनी अंगीकारले। तत्कालीन पदाधिकारी बाळासाहेब कदम, शिरीष जाधव, प्रशांत पाटील व अन्य सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बापूंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडचे काम केले। मुळातच नेतृत्व गुण असलेल्या अमोल बापूंनी सोलापूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा जन्मोत्सव कार्यक्रम हाती घेतला। पुढे शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे यांच्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्याचा कार्यक्रम आयोजित करून तो प्रत्यक्षात आणला। अशा पद्धतीने अत्यंत धडाडीचे हे कार्यकर्ते निस्पृह, निस्वार्थी आणि महत्वाचं निर्व्यसनी राजकारणात ओढले जाणे साहजिक होते। 2 वेळा सोलापूर महानगरपालिकेचे ते नगरसेवक राहिले। एक वेळेस विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। सध्या मराठा सेवा संघाच्या मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष असून त्यांचं जीवन कार्य, जीवनमान आणि त्यांची कार्यपद्धती पाहता त्यांना सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत उज्ज्वल भविष्य आहे। राजकीय क्षेत्रामध्ये ते नशीब आजमावत आहेत। जिजाऊ चरणी आमची प्रार्थना आहे की अमोल बापू यांच्या मनात असलेल्या ज्या काही कल्पना असतील त्या पूर्णत्वास जाओ ही जिजाऊ चरणी प्रार्थना। पुन्हा एकदा खूप खूप सदिच्छा। धन्यवाद। जय जिजाऊ। अमोल बापू शिंदे या आमच्या प्रभागाचे नगरसेवक आहेत, परंतु त्याच्या पलीकडे कैलासवासी बाळासाहेब शिंदे यांचे माझे अतिशय जवळचे आणि मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्यांचे हे सुपुत्र आहेत। आज परिस्थिती अशी झालेली आहे
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज अमोल बापू हे सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. त्याचबरोबर आज शासनाची आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका बघून आम्ही ठरवलं की जिल्हाधिकारी कार्यालयाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं कुलूप लावायचं. अमोल बापू आमच्या खांद्याला खांदा लावून 2 पाऊल पुढं, त्या विशेष म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे असताना सामाजिक प्रश्नाला त्यांनी प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप लावण्याचं खूप मोठं धाडस त्यांनी केलेलं आहे. मी प्रशांत पाटील, मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष. अमोल बापूंचा परिचय, साधारण बापूंचं वय 16-17 असेल. त्या काळामध्ये आम्ही मराठा सेवा संघाचा शहराध्यक्ष म्हणून मी कार्य करत होतो. त्याच काळात बापू त्यांची तालीम वगैरे संपवून पंढरपुरातून सोलापुरात आले होते आणि युवकांची एक खोळी त्यांच्यासोबत होती. ही युवकांची फळी घेऊन बापू अनेक सामाजिक कामात त्याही वेळी स्वतःचं एक वेगळं असं अस्तित्व निर्माण करत होते. आणि आम्हाला समजल्यानंतर आम्ही बापूंना भेटलो. शिवप्रेमी, शंभूप्रेमी बापू ही एक त्यांची ओळख आम्हाला समजली होती. आणि बापूंची भेट घेऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्याच वर्षी संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना, जी महाराष्ट्रात कुठेही सार्वजनिक स्वरूपात फारशी होत नव्हती, सोलापुरातही ती फारशी केली जात नव्हती, परंतु पहिल्याच वर्षी बापूंनी जवळपास 40 मंडळांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा उत्सव साजरा सुरू करा, मध्यवर्ती महामंडळ स्थापन करून छत्रपती संभाजी महाराजांची खूप मोठी मूर्ती चौपाड भागामध्ये त्यांनी त्याची प्रतिष्ठापना केली. आणि संभाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं काम बापूंनी केलं. बापूंच्या सामाजिक कार्याच्या चळवळीमध्ये हा खूप मोठा भाग आहे की संभाजी महाराजांबद्दल त्यांना एक आकर्षण होतं. छत्रपती शिवरायांना सगळे जाणतात, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास साधारण 20 वर्षापूर्वी लोकांपर्यंत फारसा पोहोचलेला नव्हता. परंतु महाराजांच्या प्रेमापोटी बापूंनी जे काम हाती घेतलं आणि महामंडळाच्या माध्यमातून संभाजीराजांची जयंती साजरी केली, संभाजी महाराज घराघरात पोहोचवण्याचं काम बापूंनी केलं. आणि याचमुळं अमोल बापू संभाजी ब्रिगेडकडे ओढले गेले आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. बापूंना हे सगळं करत असताना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आम्ही दिली. जिल्हाध्यक्ष म्हणून बापूंनी जवळपास 5-1 वर्ष काम केलं. परंतु अत्यंत उमेदीने, अत्यंत धडाडीने हे काम बापूंनी पेललं. संपूर्ण तालुक्यामध्ये, गावांमध्ये अनेक शाखा निर्माण केल्या. आणि केवळ शाखाच नव्हे तर त्या शाखांमधून ज्या ज्या मुलांना त्या जबाबदाऱ्या दिल्या, त्याच्यामध्ये मग अंधश्रद्धा असेल, व्यसनाधीनता असेल, या सगळ्यांपासून दूर होण्याचं आव्हान बापूंनी केलं आणि त्याच्या पद्धतीची एक युवकांची फळी निर्माण केली. मुळातच बापूंबद्दल युवकांमध्ये आकर्षण होतं आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बापूंकडे आणखी युवक खेचला गेला. आणि या सगळ्या गोष्टीमधून बापू पुढे राजकारणाकडे वळले. राजकारणामध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली. नंतरच्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं. बापू आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेतच, परंतु केवळ राजकारण हा विषय घेऊन बापू कधी काम करत नाहीत. आजपर्यंत त्यांचा संपूर्ण प्रवास पाहिला तर समाजासाठी अनेक गोष्टी करण्याचं काम बापूंनी केलेलं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आलेल्या सर्व भक्तांना, शिवभक्तांना जे मिरवणूक पाहायला येतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था, त्याच्यामध्ये मग पोलीस कर्मचारी की ज्यांच्यावर खूप ताण असतो अशा सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करतात. 10,000 पेक्षा जास्त लोकांचं भोजन त्या ठिकाणी दिलं जातं. तर हा एकच नव्हे तर असे अनेक उपक्रम बापूंनी यापूर्वी राबवलेले आहेत. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली अनेक वर्ष आम्ही मराठा रत्न पुरस्कार देतो. आणि बापूंचं जे सामाजिक कार्य आहे, युवकांमध्ये त्यांनी ज्या धडाडीने काम केलं, लोकांमध्ये जागृती केली, त्या सगळ्या कामाची दखल घेऊन मराठा सेवा संघाच्या वतीने युवा सामाजिक पुरस्कार जो आहे तो आम्ही अमोल बापूंना मराठा रत्न म्हणून पुरस्कार दिला, त्यांना सत्कारित केलं. आज अमोल बापू मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहे. आज
सहकार असेल किंवा अर्थ विभाग असेल याच्यामध्ये युवकांना स्थान मिळत नाही, परंतु सेवा संघाची भूमिकाच ही आहे की युवकांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. आदरणीय खेडेकर साहेबांच्या या शिकवणीमुळे आणि अशा पद्धतीच्या संस्कारामुळे बापूंकडे जवळपास गेली 10 वर्ष पतसंस्थेची जबाबदारी आहे आणि या माध्यमातून अनेकांना कर्ज देण्यासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी किंवा हॉस्पिटलायझेशनसाठी अशा अनेक अडचणींच्या वेळी मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीने बापू अनेकांना मदत करतात. कर्ज देऊन त्याचा फॉलोअपही बापू घेतात. मुलांना नेहमी ते सांगतात की उद्योग व्यवसायाकडे वळा, नोकरी मिळेल नाही मिळेल, परंतु उद्योग व्यवसाय आहे तर वडिलोपार्जित असेल तर तो करा, नसेल तर नव्याने करा, परंतु उद्योजक निर्माण करण्याचं काम सुद्धा बापू करतायत. मराठा सेवा संघाच्या अनेक आंदोलनामध्ये बापूंनी हिरिरीने भाग घेतला. आज जो मराठा आरक्षणचा विषय संपूर्ण राज्यभर देशभर गाजतोय, या आरक्षणच्या संदर्भाने मराठा सेवा संघाची चळवळ ही 1990 पासून ही मागणी करत आहे आणि ओबीसी मध्ये मराठा समाजाचं आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा सेवा संघाने केली आणि त्या काळात जी आंदोलनं केली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये बापूंचा मोठा सहभाग होता. प्रत्येक ठिकाणी एक चांगल्या मार्गाने कुठल्याही पद्धतीची हानी न करता एक वैचारिक लढत देण्याची भूमिका बापूंनी बजावली. आजही सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये युवा नेतृत्वामध्ये एक समंजस, संयमी आणि दूरदृष्टी असणारा एक नेतृत्व म्हणून बापूंकडे पाहिलं जातं. आजचा युवक कसा असावा किंवा आजच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये युवकांनी कसं काम करावं याचा खरं तर आदर्श बापू म्हटलं तर हरकत नाही. अमोल बापू यांच्या नावामध्येच अमोल आहे आणि तसेच अमोल अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. स्मृतिशेष अण्णांच्या संस्कारातून, अण्णांच्या धडाडीने, अण्णांचा आदर्श घेऊन बापू समाजात जिथे जिथे अन्याय होतो तिथे ठामपणे उभे राहतात. हा संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याने पाहिलेला आहे आणि तोच संस्कार घेऊन आज अमोल बापूंचं कार्य चालू आहे. आदरणीय वहिनी साहेब असतील, यांनी खूप मोठा सपोर्ट बापूंना केला. खूप लहान वयात वडिलांचं छत्र हरपल्यानंतर बापू जेव्हा अगदी शालेय जीवनामध्येच, तर तेव्हा आई साहेबांनी वहिनी साहेबांनी खूप मोठा एक भाग त्यांच्या जबाबदारीचा उचलला आणि बापूंनाच धाडस देण्याचं काम वहिनी साहेबांनी केलं. माझे आदर्श, माझे गुरुवर्य बाळासाहेब शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमोल बापू शिंदे यांचा 5 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आमच्या जाधव परिवाराच्या वतीने, दाजी ग्रुपच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहे. अमोल शिंदे हे लहानाचे मोठे आमच्या समोरच झालेले आहेत. कारण का त्यांच्या कुटुंबाशी माझा एकदम जिव्हाळ्याचा संबंध, जवळजवळ 40 वर्षापासून आमचे त्यांचे संबंध आहेत. त्यांचा वाढदिवस सोलापूर शहरामध्ये साजरा करत असताना वाढदिवस का करावा, कशासाठी करावा, त्याला जे एक कारण आहे. जो मनुष्य चांगलं समाजासाठी चांगलं काम करतो त्याचा वाढदिवस करणं गरजेचं आहे. कारण वाढदिवस केल्यानंतर जे आपण सामाजिक राजकीय काम जे केलेलं असतं, चांगलं काम केलं असतं, त्यावेळी त्याबद्दल कुठेतरी पाठीवर हात फिरवावा, त्यांना शाबासकी मिळावी, मी ह्या वाढदिवस करत असतो. अमोल शिंदेला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. सामाजिक कार्याची आवड असताना, लहान असताना आम्ही नेहमी घरी असायचो. आधी सुरुवातीला तर फक्त फार दुबळा होता. मी आणि आमचे भाऊ श्रीकांत जाधव यांनी त्यांना लहानपणीच तालमीचं वेळ लावलं आणि माझं ऐकलं सुद्धा त्यांनी. आणि तालमीत त्यांनी पंढरपूरला जाऊन, आमचे मित्र अरुण कंत्रे होते, त्यांचे वस्ताद होते, त्यांना सांगितलं की ह्या रूपात बाळासाहेब शिंदे आम्हाला दिसले पाहिजे, अशी तब्येत त्यांची झाली पाहिजे. अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी कष्ट केलं. कष्ट केल्यानंतर तो तालीम झाल्यानंतर सुद्धा इथं साला तब्येत एकदम कवडी झाली. आमचं घर असू द्या किंवा बाळासाहेब शिंदेचं घर असू द्या, पेशे महाराजचं घर, या तिघाच्या घरामध्ये तालमीची आवड मोठ्या प्रमाणात होते.
त्यामुळे प्रत्येकाची मुलं आमची असू द्या किंवा अण्णासाहेबांची मुलं असू द्या सगळ्यांनी तालीम व्यायाम केलं आहे. आणि त्यांनी आल्यानंतर सोलापूर शहरामध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते काम करत असताना त्यांनी सेवा संघाचं सुरुवातीला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाचं पद मिळवलं आणि त्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले. आणि ते एक त्यांचं दुसरं एक मोठं काम म्हणजे ज्यावेळी शिवस्मारक मध्ये दादाजी कोंडदेवाचं जे चित्र आवडतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून ते चित्र रेखाटलं होतं, रेखाचित्र केलं होतं. आणि ते चित्र काढा म्हणून पहिल्यांदा जर आंदोलन जे केलं असेल मोठं आंदोलन तर ते आंदोलन त्यांनी यशस्वी करून दाखवलं आणि तिथं चित्र बाजूला सोडलं. त्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक पतसंस्था काढली. त्या पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा जे गोरगरीब दीनदुबळे ज्याला रोजंदारी ज्याला सावकाराकडून कर्ज काढावं लागत होतं ते कर्ज काढत असताना ते वेळोवेळी त्याला न मिळणार होतं. त्या गोरगरिबाच्या सोयीसाठी त्यांनी स्वतः एक पतसंस्था काढली सेवा संघाच्या माध्यमातून. आणि गोरगरीब दीनदुबळे लोकांना जेणेकरून व्यवसाय करून स्वतःचा पोट भरता यावं त्या माध्यमातून त्यांनी पतसंस्था काढली. त्या पतसंस्थेतून त्यांनी गोरगरिबांना मदत केली. आज आम्ही बघतोय मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आरक्षणाचे विषय असतील किंवा मराठा समाजातील कुठल्याही गोष्टी किंवा आरक्षणाचे विविध प्रश्न असतील त्यांनी व्यवस्थितपणे मांडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता शिवजयंतीला बघतो, शिवजयंती आपण असतो सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती केली जाते. त्या शिवजयंतीच्या माध्यमातून जे समाज बांधव आपल्या मिरवणूक बघायला येतात त्या मिरवणूक बघत असताना ते भूक ताण विसरून जातात. आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्वतः मला विनंती केली की राजन भाऊ काका तुमच्या जागेमध्ये मी असं समाज बांधवाला जेवण देत असते की अन्नदानाचं काम एक मोठं काम ते त्या सोलापूर शहरामधून सर्व शिवजयंतीच्या मराठा बांधवांना व सर्व समाज बांधवांना ते करून देतात. आणि त्यांचं सुद्धा त्यांच्या माध्यमातून आता मूळचा खरा मंगळवेढा तालमीचा मी सुद्धा कार्यकर्ता मूळचा असल्यामुळे गणपतीच्या वेळेस सोलापूर शहरामधून जी मिरवणूक निघते मध्यवर्ती महामंडळाची सर्वात मोठी मिरवणूक असेल तर छत्रपती मंगळवेढा तालमीची मिरवणूक. आणि मंगळवेढा तालमीची मिरवणूक म्हणजे अख्खा सोलापूर जिल्हा नाही तर महाराष्ट्रभर फेमस आहे. आणि बाळासाहेब शिंदे शिवाजी पिसे महाराज म्हणतात त्यांनी थोरला मंगळवेढ्याचं नाव जर मोठं केलं असं तर अहमदबापू शिंदे यांनी केलेलं आहे. आणि त्यांना ह्या सर्व कामामध्ये आई तुळजाभवानी यश देव हे चिंतित. सोलापूरच्या सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपण जर एक आदर्शवत युवक म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असं अमोल बापू शिंदे हे एक लोकप्रतिनिधी आहेत. अमोल बापू शिंदे यांचा माझा जवळपासचा मागील 22-23 वर्षापासूनचा संबंध आहे. बापूंना मी अगदी कुमार वयामध्ये असताना पाहिलं भेटलं तेव्हापासून पाहतो की एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून त्यांच्यामध्ये गुण तेव्हा दिसत होते. त्यांचा खरं तर छत्रपती संभाजीराजांचं जन्मोत्सव हा मध्यवर्ती स्वरूपामध्ये साजरा व्हावा ही संकल्पना आम्ही वयाच्या त्यांच्या 17व्या वर्षी त्यांच्यासमोर मांडली. आणि आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच्याही पेक्षा कितीतरी भव्य दिव्य स्वरूपामध्ये राज्यातलं पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं जयंती या युवकांनी त्यावेळेस केली. त्याचबरोबर त्यानंतर सतत संपर्कात आम्ही राहत गेलो. ते वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले. ज्या पक्षामध्ये गेले त्या पक्षामध्ये त्यांनी स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. भले ते युवक काँग्रेसमध्ये असो किंवा नंतरच्या काळामध्ये ठाकरेंच्या एकत्र असलेल्या सेनेमध्ये शिवसेनेमध्ये असो किंवा आताच्या घडीमध्ये ते ज्या मुख्यमंत्र्यांच्या शिंदे सेनेमध्ये अर्थात शिवसेनेमध्ये आहेत. याच्याबरोबर ज्या काही सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं उदाहरणामध्ये संभाजी ब्रिगेड असेल, त्याचबरोबर अक्कलकोट आणि क्षेत्र मंडळांचं मंडळ असेल किंवा सध्या त्या मराठा नागरी सहकारी पतसंस्था असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक पदावर त्या पदाला योग्य न्याय देऊन तो पद एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम अमोल बापूंनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मला कौतुकाची बाब त्यांच्यामध्ये दिसती की एक कल्पक नेतृत्व म्हणून आपण पाहतो. या कल्पकतेचं एक छोटं उदाहरण देतो की शिवजन्मोत्सव हा सर्व शिवप्रेमींसाठी एक अस्मितेचा विषय असतो.
की आपण काहीतरी आगळी वेगळी शिवजयंती केली पाहिजे. मग अमोलबापू शिंदेनी मागील 3-4 वर्षामध्ये पाहिलं की शिवजयंती करायची, पण ती कोणत्या स्वरूपाची करायची की शिवजयंतीला आलेले जे शिवप्रेमी आहेत ह्यांना भोजन देऊन चांगल्या पद्धतीचं शिवजयंती करण्याची एक वेगळी आगळी वेगळी संकल्पना जेव्हा आम्ही पाहिली तर त्या संकल्पनेचा लोकोपयोग झाला. खरं तर आपण शिवजन्मोत्सव करत असताना पैसे खर्च करणारे भरपूर आहेत, पण त्या पैशांचा उपयोग शिवरायांना अभिप्रेत असलेलं जे काही शिवजयंती आहे ते करणारं एकमेव व्यक्ती म्हणून अमोल शिंदे यांच्याकडे पाहावं लागेल. तसंच एक छोटस उदाहरण देतो की चौकामध्ये मागच्या 6 महिन्यापूर्वी एक भव्य दिव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. आरोग्य शिबिर अनेक ठिकाणी होतात, पण त्या आरोग्य शिबिरामध्ये लोकांच्या ज्या काही आजार आहेत त्या आजाराला एक प्रकारचे योग्य उपचार करून देऊन आणि तो आजार नीट होईपर्यंत त्या पेशंटच्या फॉलोअप मध्ये राहणारं एक लोकप्रतिनिधी असा जो काय आहे तो अमोल शिंदे एकमेव आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याचबरोबर व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जर पाहिलं आपण की कुठलीही जात धर्म पंथ ह्याच्यामध्ये न अडकता जो खरा माणूस आहे, जो मानव धर्म आहे तो मानव धर्म जपणारा एक व्यक्तिमत्व म्हणून अमोल शिंदे यांच्याकडे पाहावं. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये म्हटलं स्वतः तर एक ते पैलवान आहेतच, पण वेगवेगळ्या खेळांना एका उंचीवर घेऊन जाण्याचं काम आणि खेळाडूंना सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचं काम अमोल शिंदे यांच्याकडून वेळोवेळी झालेलं मी पाहिलेलं आहे. असं एक सोलापूर मधलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणलं तर वावगं ठरणार नाही की जो या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला युवकांना, महिलांना, त्याचबरोबर ज्येष्ठांना सर्वांना सोबत घेऊन जाणारं. त्यांच्याजवळ बसत असताना पाहतो की 85 वर्षाचं देखील व्यक्ती त्यांच्याकडे तेवढ्याच एक प्रकारचं आत्मीयतेनं बोलतो, जेवढं 12-13 वर्षाचा एक विद्यार्थी दशेतला मुलगा देखील त्यांच्याकडे तेवढ्याच आत्मीयतेनं पाहतो. मला कौतुक वाटतंय की बाबा आपण मैत्री करत असताना बरेचदा समवयस्कामध्ये मैत्री होती, पण या व्यक्तिमत्वाची मैत्री ही 85 वर्षाच्या ज्येष्ठापासून ते 17-18 वर्षाच्या कॉलेज कुमारापर्यंत असलेलं व्यक्ती देखील त्यांच्याशी तेवढ्याच आत्मीयतेनं तेवढ्याच मैत्रीपूर्ण संबंधानं त्यांच्याशी राहत असतो. हे असं व्यक्तिमत्व कसं डेव्हलप झालं असेल किंवा कसं हे सर्व खुललं असेल ह्याचं एक मला आश्चर्य वाटतं. आणि असा व्यक्तिमत्व आज माझे जवळचे मित्र आहेत, असं मित्र आहेत ह्याचं मला खूप खूप अभिमान वाटतो. मरूम कैलाशवासी बाला साहेब शिंदे उर्फ अन्ना, इनके इंतकाल के बाद अमोल बापू कोल्हापुर चले गए. वहां से आने के बाद संभाजी ब्रिगेड के जिला अध्यक्ष बने. उसी के साथ साथ मराठा सेवा संघ के पद संस्था के वो चेयरमैन बने. उसी के साथ काम करते करते हमारे जो पुरुषोत्तम खेड़ेकर साहब जो हमारे हैं उनके आशीर्वाद से वो बहुत सारी एक इंसानियत के तहत जो चलना है, जो लोगों को न्याय देना है, ऐसा काम करते रहे. और 20 साल की उम्र के अंदर नगर सेवक बोलकर चुने गए और उसी के साथ सभी जाति धर्म के लोगों के साथ एक अपना इंसानियत का रास्ता, एक रिश्ता उन्होंने जोड़ा. जैसा कि एक मिसाल है 2000 की 2 दंगल के अंदर जब दंगल भी हालात कस्ता थे, शहर में वातावरण खराब था, उस वक्त मुस्लिम समाज के जो हमारी माँ बहन है उनको अपने घर में रखा. कुछ हमारे मुस्लिम भाइयों को उन्होंने अपने जो मंगल तालीम है जो उनके पिताजी ने बनाई थी उस तालीम में उन्होंने मुस्लिम समाज के लोगों को रखा. यानी कि इंसानियत जो धर्म है उसको उन्होंने साबित किया. और 15 से 20 दिन तक उन लोगों की उन्होंने सेवा की, खाने का इंतजाम किया. तो एक इंसानियत का सबूत है. क्या ऐसे व्यक्ति को हम और भी दुआएं देते हैं. और जैसा कि ये सब चीजों का ख्याल करते हुए मध्यवर्ती आजोबा गणपति के भी उनको अध्यक्ष बनाए गए. अभी हाल ही में वो और अनेक पदों पर काम करते हैं. लेकिन ये कैसा है, लोगों की दुआएं, माँ बाप का आशीर्वाद जब लोग साथ में रहता है तो ऊपर वाला भी मेहरबान होकर जो भी है और ऊंचाई के कदम उसके साथ उसके कदम चूमते हैं. ये लोगों की दुआएं साथ होना ये बहुत जरूरी है. अमोल बापू को ऐसी दुआएं एक ने अनेक लोगों की है. और उसी के साथ जैसा कि हम छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के ताल्लुक से शहीद टीपू सुल्तान की हम
जयंती सादर करते हैं तो उस वक्त उन्होंने अपनी कुछ चुटुकबर लोग जो वातावरण खराब करते हैं तो उनको समझा कर देते हैं कि टीपू सुल्तान हमारे शत्रु नहीं हमारे मित्र थे। हर स्टेट का जो बादशाह होता है वो अपनी अपनी जगह काम किया है, उन्होंने भी अपनी जगह ब्रिटिश के साथ लड़कर अपना लड़ा लड़कर अपनी जान गंवाकर एक हमारे भारत देश के लिए एक सबूत दिया है कि इंसानियत ही सबसे बड़ा धर्म है। ये हर चीज को अमल बापू ने समझाते हुए हर चीज का खुलासा करते हुए हमारे छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के भी हर वो काम में या जाके ऐसी कुछ बात घटना करती है हर वो जगह पर आकर एक दूसरे का जो मेल मिलाप करने की उनके अंदर जो सोच विचार है ये बहुत अच्छी है। बस अल्लाह इनको खुश रखे, अच्छा रखे, आने वाली जिंदगी में और भरभराट दे और तरक्की दे, अल्लाह से हम दुआ करते हैं। आणि आमच्या घराण्याचा खूप वर्षापासूनचा जवळचा संबंध आहे, जिव्हाळा आहे, त्यातून मला ते चांगले परिचयाचे आहेत आणि माणूस म्हणून विचारात घेतलं तर इतरांना जवळ कसं करावं याची त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीची खुबी आहे। महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्टँडिंग कमिटी असेल, विरोधी पक्ष नेते असतील, या माध्यमातून ज्या ज्या वेळेला वारकरी संप्रदायाचे विषय महानगरपालिकेमध्ये येत होते त्यावेळी सन्माननीय अमोल बापूंनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। परवाच आम्ही वारकरी भवनच्या भूमिपूजनाचं उद्घाटन करत असताना अमोल बापूंना त्या कार्यक्रमाला बोलावलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सर्व वारकऱ्यांमध्ये त्या वारकरी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी 25 लाखाचा निधी जाहीर केला आणि वारकरी संप्रदायाच्या सोलापुरातल्या एका ऐतिहासिक अशा वारकरी भवनसाठी त्यांनी आपलं योगदान जाहीर केलं। तसंच मुख्यमंत्र्यांबरोबर वारकरी मंडळाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेटीचं नियोजन आमचं सुरू असताना आमची भेट घडवून देण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली, त्या पद्धतीने प्रयत्न सुरू केलेले आहेत। वारकरी संप्रदायात इतर ठिकाणी आम्हाला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभत आहे। शिवाय मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये मग ते सकारात्मक असेल किंवा आंदोलनाचं असेल त्याही मध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग दिसतो। शिवाय धाडशी असे काही निर्णय पाहायला मिळतात। अलीकडे त्यांचं मनोगत सुद्धा वैचारिक पद्धतीनं दिसायला लागलेलं अभ्यासपूर्ण बोलणं त्यांचं चालू आहे। सोलापूर शहर व परिसरातल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असल्यामुळे एक चांगला नेता उदयाला आलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हणून अशा अमोल बापू शिंदे साहेबांना मी वारकरी मंडळाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, मी राशेकर बुरकुले वीरशैव विजन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। माजी नगरसेवक तथा शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आधारवड म्हणून काम करत असलेले श्री अमोल बापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांना निरोगी असं दीर्घायुष्य लाभावं असं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो। अमोल बापू बद्दल सांगायचं म्हटलं तर मी 2 गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो। मला त्यांच्याबद्दलचा आलेला अनुभव 2019 साली दैनिक लोकमत व वीरशैव विजन यांनी सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराचं त्यांच्या यात्रेचं थोडंसं ब्रँडिंग आणि मार्केटिंग व्हावं या उद्देशानं प्रकाशमय यात्रा हा उपक्रम 2019 साली राबवला होता। त्या प्रकाशमय यात्रा उपक्रमामध्ये आपले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे नंदीध्वज ज्या ज्या मार्गावरून जातात तो मार्ग प्रकाशमय करण्याचं आवाहन आम्ही संपूर्ण सोलापूरकर वासियांना केलं होतं। त्यामध्ये चौपाट परिसरातूनही आपले नंदीध्वज जात असतात। मग आम्ही अमोल बापूंना भेटलो आणि त्यांना ही संकल्पना सांगितली। त्यांनी लागलीच होकार देऊन संपूर्ण चौपाट परिसर प्रकाशमय करून ठेवला होता। जवळपास एक अर्धा किलोमीटर दोन्ही दुतर्फा त्यांनी लाइटिंग करून या यात्रेचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी आम्हाला दैनिक लोकमत आणि वीरशैव विजनला सहकार्य केलं होतं आणि श्री सिद्धरामेश्वर यांच्या चरणी सेवा त्यांनी रुजू केली होती। तो पहिला अनुभव होता। दुसरा एक अनुभव मला आलेला
बापूंबद्दलचा हा आहे की 2021 साली ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा नव्हती कोरोनामुळे. आम्ही काय केलं, भक्तांना घरीच यात्रा करण्याची संधी मिळावी यासाठी सिद्ध सजावट स्पर्धा घेतली. त्यामध्ये सिद्ध सजावट स्पर्धा ही अशी होती की घरातच बसून घरातच सिद्धरामेश्वराची प्रतिमा ठेवून त्याच्या समोर सिद्धरामेश्वरांचे कार्यासंबंधी, त्यांच्या यात्रेतील सोहळ्यांसंबंधी, त्याचबरोबर मंदिर परिसर अशा विषयांवर देखावे डेकोरेशन करायचं आवाहन आम्ही केलं होतं. खूप चांगला प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळाला होता. त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण कार्यक्रमात आम्ही बापूंना बोलवलं, कारण त्यांना त्यावेळेस विरोधी पक्षनेते झाले होते. त्यांचा सत्कार करावा या हेतूनं दोन्ही होतात, त्यांच्या हातून बक्षीस वितरण आणि त्यांचा सत्कार या निमित्तानं त्यांना बोलवलं होतं. ते आले आणि त्यांनी ते सगळं स्पर्धा त्यांनी पाहिली, त्याचं स्वरूप, आणि त्यांच्या भाषणात त्यांनी म्हणाले की ही स्पर्धा खूप चांगली आहे, ही स्पर्धा तुम्ही कायमस्वरूपी ठेवा आणि माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी मी 11,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला देत जाईल असं ते बोलले. आणि यातून त्यांचं एका सामाजिक कार्यकर्ता किंवा सामाजिक संस्था यांच्या मागे उभा राहण्याची त्यांच्यातली वृत्ती आम्हाला दिसून आली. आणि त्याप्रमाणे ते 2022 आणि 2023ला दोन्ही वर्षांनी स्पर्धा घेतली. दोन्ही वर्षी त्यांनी 11,000 रुपये बक्षीस कैलासवासी बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ आम्हाला ती 2 बक्षिसं दिली आणि त्या दोन्ही कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले. अशा बापूंचा खरोखरच मला एक आदर्श वाटतो, कारण इतक्या व्यस्त वेळातूनही एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला, सामाजिक संस्थांना पाठिंबा देणं, त्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवणं, आणि यामुळे काय होतं की ती संस्था आणि तो कार्यकर्ता आणखीन जोमाने, उत्साहाने काम करायला लागतो, त्यांना प्रेरणा मिळते. अशा बापूंचा मला आलेला मी या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे आणि बापूंच्या संपर्कात राहण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असतो. नमस्कार, मी आता ईश्वर गोडके शिवाय चौकात. अंमलबापू शिंदे यांच्या कार्याबद्दल काय बोलेल तेवढं कम आहे. त्यांच्या वडिलांची माझ्या जुने लहानपणापासून संबंध आहेत आणि अंमलबापू शिंदेचं कार्य असं आहे, त्यांनी एवढं मदत केली लोकांसाठी वगैरे. आज मी त्यांच्या बाजूला, त्यांच्या ऑफिसच्या बाजूला माझं दुकान आहे, मी नेहमी बघतो रोज. आज माझ्या नाभिक संघटनेला सुद्धा त्यांनी भरपूर मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे आणि गोरगरिबासाठी तर त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे. आणि माझी इच्छा असं, मला वाटते असं ऊर्जावान माणूस नगरसेवक म्हणा जे आहे, त्याच्यासारखा ऊर्जावान माणूस नगरसेवक होणं अशक्य आहे. आणि असा माणूस सगळ्याला लाभला किंवा ते आपल्या अर्जात येणं, भेटीला म्हणा किंवा आपल्या नशिबात भेटी येणं, हे आपल्यासाठी फार नशिबाची गोष्ट आहे. आणि नशिबान माणूस असेल त्यांच्या संपर्कात राहू शकेल, मला असं वाटते. माझं नाव राहुल गोयल. मी नवीन पेठेत एक दुकानदार आहे, व्यापारी आहे. जन्म घेणं हे आपल्या हातात नसतं. आई वडील ठरवणं, नातेवाईक ठरवणं हे आपल्या हातात नसतं. पण आयुष्यात एक गोष्ट तुम्ही ठरवू शकता, ती म्हणजे मैत्री. आणि आज ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे माननीय अमोल बापू बाळासाहेब शिंदे त्यांच्याबद्दल म्हणायचं तर एका वाक्यात बोलेल, मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे बापू. गेल्या 12 ते 13 वर्षापासून ते माझे मित्र आहेत. अनेक त्यांच्या जीवनातले उतार आणि चढाव मी पाहिलेत त्यांच्या सोबत राहून. वैयक्तिक असतील, राजकारणातले असतील, पण त्यांची एक भूमिका आहे की ते कुठलंही काम असू दे ठोसपणे करतात आणि एकदा जर निर्णय घेतला तर ते बदलत नाहीत. हा त्यांचा एक सगळ्यात मोठा गुण आहे. पूर्वी ते काँग्रेसमध्ये काम करत होते, त्यानंतर ते शिवसेनेत गेले, आता ते शिंदे गटात आहेत. हे पक्षांतर होणं एक कालबाह्य निर्णय आहे. प्रत्येक टाईमनुसार
निर्णय घ्यावा लागतो माणसाला, अशा त्यांच्यातला हा एक पार्ट आहे. पण हे सगळं बाजूला सारून एक मित्र म्हणून जेव्हा त्यांचं नाव घेतो, तर त्यात कुठलाही एक काडी मात्र शंका न करता ते तुमच्या एका हाकेवर कुठंही असू दे, कुठलीही अडचण असू दे किंवा काही प्रॉब्लेम आला तर तो माणूस तुमच्या एका हाकेवर तुमच्यासाठी धावून येतो. हे त्यांच्यातलं एक गुण आहे. आणि ह्या राजकारणातला भाग वेगळा, जे समाजकारणात आहेत, राजकारणात आहेत, ह्याच्या वैयक्तिक सुद्धा एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून ते खूप खूप आणि खूप अभ्यासू, खूप काम करणारे, लोकांसाठी झटणारे, हे त्यांचं प्रमुख काम आहे. ते हे बघत नाहीत की हे माझ्या नात्यातला आहे का दुसऱ्या पक्षातला आहे का कोणी आहे. हा माणूस माझ्याकडे काम घेऊन आलेला आहे, ह्याचं मला काम करायचं आहे, हा त्यांचा ठोस निर्णय असतो. आणि त्यांची एक पद्धत आहे, जर काम होत असेल तर स्पष्टपणे सांगतात हा हे काम होतंय, आणि नाही होत असेल तर स्पष्टपणे सांगतात की बाबा हा काम माझ्या हातून होणार नाही. हे असे स्पष्ट बोलणारे लोक समाजकारणात आणि राजकारणात खूप कमी आहेत. मेरा नाम इम्तियाज अहमद कमिश्नर है। मैं अमोल बापू का दोस्त हूँ। हमारी दोस्ती बहुत पुरानी है और अमोल बापू के बारे में क्या बोलना, दोस्ती की जो मिसाल रहती है, जैसा दोस्त होना चाहिए वो पूरे हमारे दोस्त के एकदम सही है। हमारे दोस्त है, दोस्ती के पीरियड के अलावा और बहुत सारे काम होंगे, जैसा उनका राजकारण ले लो, जैसा उनका पद है नगर सेवक का, आज उनके वार्ड में पूछो उनका क्या काम है, फिर एक वार्ड में कुछ काम नहीं है, टोटली काम किए हुए हो। तो राजकारण के हिसाब से भी उन्हें काम करते हैं, रात बेरात सबके लोगों के काम आते हैं। कोविड जैसे कोविड के पीरियड में काम किया उन्होंने, बहुत लोगों की मदद की है। बाहर गांव से भी लोग आते हैं, उनके पास हॉस्पिटल का मसला रहता है, दूसरा कोई भी मसला रहता, आधी रात को हाजिर रहते हैं, डॉक्टर से बात करते हैं, बिल में कंसेशन दिलाते हैं। ऐसे लोग उनको अपना समझ कर आते हैं। आज बाहर के गाँव वो लोगों को शहर में आने के लिए तकलीफ होती है, कौन पहचान नहीं रही थी, इसका क्या नहीं, किसके पास जाएंगे फिर, तो बापू के पास रहते हैं। आज उनका आज नगर सेवक सबका पद निकल गया, मतलब पैसा बर्खास्त हो गए, फिर भी लोगों का यहाँ पर ताता लगा रहता है। लोग किस लिए आते हैं, लोग अमोल बापू का काम है, फिर उनको एक उम्मीद से लेकर आते हैं, उनका बहुत अच्छा काम है। और इसके अलावा जो भी त्योहार व्यवहार रहते हैं उसमें काम रहता है। और छत्रपति शिवाजी महाराज की जब जयंती रहती है वहां पर 15,000 लोगों का खाना करते हैं। 15,000 लोगों का खाना बोले तो एक मामूली बात नहीं है। हम एक शादी में 200-500 लोगों को खाना करते हैं तो हमारे सर पर आता है पूरा कैसा करना, अच्छा टेबल कुर्सी पर बिठाकर इतने नाम से डिपार्टमेंट के लोग रहते हैं, बाहर गांव से लोग आते हैं, उनका खाना अच्छे से अच्छा खाना करते हैं। मतलब बोलने का मतलब ये जो भी रंडे आरोग्य शिविर हो, जो भी हो, हर कौम का मसला रंडे, किसका भी रंडे, आधी रात को आने वाला आदमी बोले तो अमोल बापू है। बहुत कम लोगों में शोलापुर में शुमार होता है जो काम करते हैं, अमोल बापू उनका नाम होता है। बस उनका जो काम है, उनके काम के बारे में अगर बोलूंगा तो पूरा दिल्ली बस नहीं आएगा उनको। उनकी बहुत अच्छी ये है, आदत अखलाक के बहुत अच्छे हैं, हमेशा आते हैं, हमेशा हाजिर रहते हैं, सबको वक्त देते हैं वो। बस उनके लिए दुआ करता हूँ, अल्लाह उनको अच्छी उम्र दे, उनकी फैमिली में भी पूरा अच्छा है सब। बस यही उम्मीद करता हूँ। मी संजय सरवदे, शिवसेना शिंदे गटाचा उपजिल्हा प्रमुख, आणि तसेच मी सोलापूर सराफ व्यापारी आहे आणि माझं छोटंसं सराफ बाजारमध्ये SK ज्वेलर्स दुकान आहे। आणि तसंच मी सामाजिक काम करत असताना मला कुठेतरी राजकारणात यावं यासाठी मी अमोल बापू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये मी अमोल बापूंच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला। कारण अमोल बापूंचा स्वभाव आणि त्यांची कामाची धडपड बघून मी त्यांच्या सोबत राहण्याचा मी निर्णय घेतला। मी एका सोलापूरमध्ये सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना माझी लोकांशी ओळख झाली आणि ते करत असताना कुठेतरी एक सामाजिक काम करत असताना एक राजकारणामध्ये येण्यासाठी मी बापूंच्या मार्गदर्शनाखाली आलो। आणि बापू बद्दल बोलायचं झालं तर एक सोलापूरमधलं भावी नेतृत्व आणि एक कणखर आणि बेधडक नेतृत्व असं म्हणून संबोधलं तर का हरकत नाही। कारण त्यांची कामाची शैली मी जवळून पाहिलेली आहे। कारण एकदा शब्द दिला की त्या व्यक्तीचं काम केल्याशिवाय बापू मागे हटत नसते आणि जे होतंय ते खरंच सांगत असते की खरं होतंय काम, जे होत नाही तर सरळ सांगत असते। म्हणून तर बापूंची
कामांची पद्धत मला आवडलेली आहे. त्यासाठी बापूंचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त मी शिवसेनेच्या वतीने तसेच सराफ असोसिएशनच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि भावी त्यांच्या वाटचालीस मी आमच्या सहोदय परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. असंच त्यांचं कार्य उदंड आयुष्य त्यांना लाभो आणि भविष्यामध्ये या सोलापूरचा एक चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची एक सोलापूरमधल्या युवकावर छाप आहे, कारण ते कोणत्याही मंडळाला असू द्या, वैयक्तिक लोकांना असू द्या आणि कोण गरजू लोकांना असू द्या, ते मदत करत असतात. मी समीर अमन मुंडे, आधी प्रमोटर डेव्हलपर आणि बिल्डर्स माझी फर्म आहे. मी आज 2 शब्द म्हणत माझे मित्र, माझे खास मित्र, माझे बंधू अमोल बापू शिंदे यांच्याबद्दल. यांचा वाढदिवस आहे, ते खरं आमच्यासाठी मोठा सण असल्यासारखाच आहे. खरं अमोल बापू म्हणजे माझे दुसरे फॅमिली मेंबर. आज प्रत्येक वेळेस आम्हाला हक्काचा माणूस म्हणजे फक्त अमोल बापू शिंदे, मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे अमोल बापू. आजपर्यंत आणि मी बापूंची माझी मैत्री मागील 25 वर्षापासून आहे. मी विविध क्षेत्रामध्ये बापूंना बघितलंय. बापूचं पॉलिटिकल पूर्ण राजकारण मी स्वतः बघितलेलं आहे. आजपर्यंत मी बापूचं म्हणजे माझ्या आयुष्यात बापूंचं फार मित्राच्या नात्याने फार मोठं स्थान आहे. प्रत्येक वेळेस मला त्यांनी आपला हक्काचा माणूस म्हणून प्रत्येक वेळेस म्हणजे समीर तू मी हा एक्सेल कर बिंदास, माझा बिझनेस घ्या, पण माझं देवीचं कार्य हिंदमाता देवस्थानचं मागच्या 16 वर्षापासून मी महाप्रसाद करतोय. पहिला व्यक्ती 16 वर्षापासून सलग आज 16 वर्षापासून माझ्या कार्यामध्ये मला मी तुझ्यावर आहे समीर, तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. आज जे कार्य माझा वाढला आहे त्यासाठी बापूंचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे, हे मित्राचं सहकार्य आहे. मैत्रीमध्ये आज आम्ही दोघांची मैत्रीमध्ये खरंच लोक म्हणतात की बरं वेळा अशी मैत्री नाही पाहिलेली आहे. बापूंनी मला प्रत्येक वेळेस काही असू दे, मला काही असलं प्रॉब्लेम तर मी बापूंना फोन करू शकतो. प्रत्येक कार्यामध्ये बापू माझ्या न सांगता येतात आणि मला हक्काचा माणूस म्हणजे कोण तर तो अमोल बापू आहे. प्रकाश शिंदे, शिवालय सामाजिक बौद्धिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. आज अमोल बापूंविषयी मनोगत व्यक्त करताना आज मी 2003 सालापासून अमोल बापू शिंदे यांच्यासोबत काम करत आहे. ज्यावेळेस ते संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष होते त्या काळापासून मी त्यांच्यासोबत आहे. जरी मी वेगवेगळ्या 2-3 पक्षामध्ये काम करत असताना माझ्या पाठीमागे तो कुठल्या पक्षात काम करतो हे न विचारता तुझी संघटना कशी वाढली पाहिजे याच्यासाठी कायम माझ्या पाठीमागे उभा राहणारा व्यक्तिमत्व म्हणजे अमोल बापू शिंदे. कायम कार्यकर्त्याच्या मागे कसं उभं राहावं, तो कुठं काम करतो याच्यापेक्षा तो कसा मोठा झाला पाहिजे असं व्यक्तिमत्व म्हणजे अमोल बापू शिंदे आहे. 2009 साली शिवालय सामाजिक संघटनेची स्थापना केल्यानंतर त्या माध्यमातून शिवजयंती सुरू करण्याची प्रेरणा या अमोल बापू शिंदेमुळेच आम्हाला मिळाली आणि त्या माध्यमातून आज माझ्याकडे 400 युवकांची लेझिमचा संघ, त्याबरोबर मी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, लोकोपयोगी उपक्रम हे कायम त्यांच्या प्रेरणेतून मी उभा करू शकलो. आज जी माझ्या ग्रामीण भागात पण माझ्याकडे आज जी मुलं शिवालय सामाजिक संघटनेला अटॅच झाली तर हे कायम त्यांनी माझ्यासोबत उभे राहिले, त्यामुळे ते आज मी हे करू शकलो. आज जवळपास सोलापुरातील उत्तर तालुका, दक्षिण सोलापूर शहरमध्ये घरकुल, विमानतळ अशा वेगवेगळ्या भागात शिवालयामध्ये काम करणारी युवकांची फळी सोलापुरात आहे. त्यामध्ये रिक्षा ड्रायव्हर पासून ते उच्च शिक्षित युवक जे आहेत त्या शिवालय सामाजिक संघटने आहे. त्या संघटनेला कायम तन मन धन या सर्व गोष्टींनी मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून आज आम्ही अमोल बापू शिंदेकडे बघतो आणि ते आहेत. मी पृथ्वीराज श्रीराम दीक्षित, उत्तर कसब्यात मी राहणारा आणि अगोदरपासून अमोल बापूचे वडील वगैरे सगळे आम्ही त्यांच्यासोबत असतानाच आहे. आणि आता हे अमोल बापू शिंदे नगरसेवक झाल्यापासून त्याच्या अगोदरपासूनच त्यांचा स्वभाव कसा आहे काय याची माहिती पूर्ण असल्यामुळे गोरगरिबावर कधीही अन्याय न करणारे आणि समाजकारण आणि राजकारण हे वेगळं ठेवून त्यांनी लोकांच्या अडीअडचणीत मदत करणे, बाकी सर्व गोष्टीत कुणाचं लग्न असेल, कुणाचं काय अडीअडचण असेल, दवाखान्याचं असेल, सगळ्यात अगोदर तत्परतेनं हजर राहून एक सर्वसाधारण माणसाप्रमाणे काम करणारे म्हणजे अमोल बापू शिंदे. त्यांचं राजकारणाचं आज जवळजवळ 14-15 वर्ष झाले ते राजकारणात आले. राजकारणात सुद्धा त्यांचा ठसा असा मोठा आहे की त्यामुळेच ते आज आपल्या सोलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे
जिल्हा प्रमुख आहेत आणि ह्याच्या अगोदर सुद्धा ते महानगरपालिकेत विरोधी पक्ष ह्याच्यात विरोधी गटनेता म्हणून पण कार्यभार स्वीकारलेला होता आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी तो पदभार निभावला सुद्धा. नुसतं राजकारण नाही तर समाजकारण सुद्धा ते सगळं व्यवस्थिशीर आहे. त्यांचं सगळ्या लोकांशी त्यांचं सहमत आहे. सगळ्या लोकांशी ते मिळून मिसळून राहतात. काही अडीअडचणी काय कुठल्याही प्रकारचे कसेही असू द्या, रात्री अहोरात्री कधीही फोन केला तर ते लगेच हजर होऊन त्याचं निवारण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आणि त्यांचा मोठ्या लोकांबद्दलचा जो आदर आहे तो इतका व्यवस्थिशीर आदर देतात. म्हणजे आदर देणं म्हणजे हे त्यांचं गुणधर्मच असल्यासारखं आहे की हे लहान आहे, हे मोठा आहे. प्रत्येकाला त्यांनी आपल्या परीने व्यवस्थिशीर हाताळतात. मी शशिकांत विश्वनाथ थिंदे, तालुका उत्तर सोलापूर, राहणार हगलो. माझा व्यवसाय शेती. 5 डिसेंबरला आमचे नेते अमोलबापू शिंदे यांचा वाढदिवस आहे. बापूंचा माझा संबंध आज 3 ते 4 वर्षे राजकारणाच्या माध्यमातून आला. अमोलबापूने एकदा दिलेला शब्द म्हणजे शब्दच असतो. त्यांना छक्के पंजे असले चालत नाही. त्यांनी आज होत्यावर गोरगरिबाची वार्डातले कामं करताना मी समक्ष बघितलं आहे. फोन आले की तुरंत त्यांचं काम करणे. विरोधक असू द्या, अगर आपल्या संबंधातले बाहेरचे कोण का असना, खेड्यातल्या मुलांचं काय प्रॉब्लेम आहेत, सिटीतल्या मुलांचं काय प्रॉब्लेम आहेत, हे प्रत्यक्ष स्वतः जाणून घेतात आणि त्याच्यावरच त्यांचे काम आणि त्यांना समजावून त्यांचे कामं करतात. कधी त्यांना विरोध जर असला तर विरोधक कधीच त्यांना वाटला नाही. मग कुठल्या पक्षातला असो, कोण का असना, त्यांना चक्के पंजे चालत नाहीत. त्यांचं आपल्याकडे आले की काम करणे, या माध्यमातून आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना जोडले गेले. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे अरुण संबंध आहेत सगळीकडे, आम्ही समक्ष बघतो. आणि त्यांचा आज 5 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. या कामाच्या माध्यमातून त्यांनी संपर्क ठेवलेला आहे मोठ्या प्रमाणात. आणि राजकारणात एक मराठा नेतृत्व, खंबीर नेतृत्व म्हणून त्यांनी पुढे येत आहेत. मी त्यांना अगदी लहान वयापासून ओळखतो. अगदी लहान वयात त्यांचं वडिलांचं छत्र हरवलं. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी व वडिलांच्या सामाजिक कार्याचा जो सेवेचा वारसा होता त्याची जबाबदारी त्यांच्या अंगावरून पडली. थोरला मंगळवेढी तरुणीच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या अंगावरून पडली. अशा अगदी कमी वयामध्ये त्यांचे नेतृत्व आज परिपक्व झालेले दिसून येत आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक उपेक्षित गरजू समाजातील सर्व उपेक्षित घटकांना सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व प्रकारच्या अडचणी, त्या अडचणी आर्थिक असो, आरोग्याच्या समस्या असो, इतर काही गोष्टी असो, पोलिटिक्सच्या समस्या असो, या सर्व समस्या अगदी तळमळीने सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात. हे मी अगदी जवळून पाहतो. आणि मराठा सेवा संघाची जी पतसंस्था आहे, मराठा नागरिक सहकारी पतसंस्था, त्या पतसंस्थेचे ते जवळजवळ 15 वर्ष झाले यशस्वीपणे चेअरमन पद सांभाळत आहेत. ही संस्था व त्यांनी नावावर रुपयाला आणलेली आहे. अडचणीत असलेली संस्था त्यांनी नावावर रुपयाला आणली. त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आमच्याकडून आहेत भविष्यात. आणि आज मी त्यांना बघतो की कोणी त्यांचा काही गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा गैरसमज होत नाही. त्यांची स्वतःची काही मतं आहेत, त्या प्रमाणात ते लोकांची त्या वागतात. कोण कोणाचे असं म्हणजे आपण बघतो की समाजामध्ये कोण कोणाचे तरी काहीतरी गैरसमज करून देणे, पण ते त्या गोष्टीला बळी पडत नाही. अगदी प्रामाणिकपणे ते सर्व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अगदी कमी वयामध्ये त्यांचे नेतृत्व परिपक्व झालेले आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभू द्या, ते शतायुषी होत व त्यांच्याकडून याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा घडो व मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्व या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये तयार हो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. सोलापूर शहरातच नव्हे, जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये ज्या थोरल्या महिला तरुणीचं नाव आहे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे अमोलबापू शिंदे यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब शिंदे हे साधारणतः हयात असताना आज त्या 30 ते 35 वर्षापूर्वी सोलापूर शहराचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी शहर प्रमुख पद भूषवले होते.
आणि बाळासाहेबांच्या माध्यमातून आम्ही आज शिवसैनिक सोलापूर शहरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो हे वास्तव आहे. कालांतराने बाळासाहेबांच्या निधनानंतर काही राजकीय दृष्टिकोनातून अमोल बापूंनी जरी वेगळी चूल त्यावेळेस मांडली असेल, परंतु आज ते हिंदुत्व विचाराने आणि बाळासाहेबांच्या विचाराने परत एकदा शिवसेनेच्या माध्यमातून त्या सोलापूर शहराच्या प्रभाग 7 मधून भरघोस मताने विजयी झाले आणि महानगरपालिकेचे कॅबिनेट पद त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून पक्षाच्या वतीने देण्यात आलं आणि त्या हयातीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून अतिशय उत्तम त्यांनी काम केलेलं हे वास्तव आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा या शहरामध्ये अनेक नागरिकांची त्यांनी रुग्ण सेवा केलेली आहे. त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सेवा मोफत केली. त्याचबरोबर शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, नवरात्र महोत्सव असेल, अशा या सामाजिक राजकीय धार्मिक काळामध्ये सुद्धा अनेकांना त्यांनी भोजनाच्या माध्यमातून असेल किंवा इतर वस्तूच्या माध्यमातून मदत त्यांनी केलेली हे सुद्धा आम्हाला विसरता येणार नाही. त्याचबरोबर बंदोबस्तामध्ये जे पोलीस प्रशासन असतं त्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे दिवसभरात जे काय जेवणाचं म्हणा, चहा पाण्याचं म्हणा, पाण्याची व्यवस्था त्यांनी त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून असेल, शिवसेनेच्या माध्यमातून असेल असे त्यांनी विधायक कार्य केलेले आहेत. आणि मंगळवार तालुक्याच्या माध्यमातून आज वीज स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या काय झालेल्या आहेत गणेश उत्सव काळामध्ये त्याचे सुद्धा त्यांनी पारितोषिक पटवण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा अमोलबापू शिंदेचा आहे. नमस्कार, मी अभय कुमार कांती, संत नाभिक दुकानदार संघ शहर सोलापूरचा अध्यक्ष, सभागी यादगिरी नाभिक बौद्ध संस्थेचा अध्यक्ष, राष्ट्रीय नाभिक महासंघ महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नात्याने सोलापूर शहरातील एक नामवंत तालीम म्हणजे मंगळवेढा तालीम. मंगळवेढा तालीम म्हणजे की बाळासाहेब शिंदे. बाळासाहेब शिंदेचे चिरंजीव म्हणजे अमोल बापू शिंदे. अमोल बापूचं जे कार्य आहे तो कार्य समाजासाठी योगदान म्हणजे काय की समाजातल्या गोरगरिबांना सातत्याने मदत करणे, कोणी घरगुती भांडण असेल किंवा समाजातला कुठला असेल किंवा दिल्लीतलं कुठलं, प्रथमतः म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं नाव येणं. त्याचा पारडा आणि त्याची पारंपरिक हे जिवंत ठेवले म्हणजे अमोल बापू शिंदे. अमोल बापू शिंदे काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. एक वेगळ्या पद्धतीचा कार्यकर्ता म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. पक्ष हा वेगळा, तालीम हा वेगळा आणि वैयक्तिक संबंध वेगळा. बाळासाहेब शिंदे यांचे जे पारंपरिक संबंध होते तसेच अमोल बापू शिंदे यांनी प्रत्येक लहान असो, मोठा असो किंवा ज्येष्ठ असो या लोकांशी संपर्क कसा असावा आणि काम करायची पद्धत त्यांच्याकडून लहान वयामध्ये शिकण्यासारखं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय लोक त्यांच्या संबंधात आले. अर्थात शरद पवार असो किंवा सुशीलकुमार शिंदे असो किंवा अजितदादा पवार असो किंवा परवा राज्यातल्या लोकांचे यांचा घनिष्ठ संबंध आणि नुकताच आत्ता सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून अगदी की एक लहान बाळासारखं, एक लहान मुलासारखं शिंदे साहेबांना त्यांना अगदी जवळ करून सोलापूर शहरामध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण करण्याची जबाबदारी त्या अमोल बापूंकडे दिली. अमोल बापूंचे अत्यंत कमी वयाचे आहे पण शहरामध्ये काम करण्याची, निधी आणण्याची जबाबदारी त्या अमोल बापूंकडे. नुकतंच आता की दमानीनगर परिसरामध्ये विठोबाच्या मंदिरासाठी 25 लाख रुपये निधी मुख्यमंत्री निधीतून आणून त्यांनी दिला. हा निधी म्हणजे 25 लाख रुपये कमी नाही आहे. सत्ता असली तरी निधी आणण्याची ताकद ही फक्त अमोल बापू शिंदेकडे. राहिला विषय माझ्या समाजाचा. माझ्या समाजामध्ये अनेक वेळा महापालिकेच्या अडीअडचणी आल्या. त्या अडीअडचणीला समोर अधिकाऱ्याच्या समोर बसून आमचे प्रश्न मिटवले. येऊन कुठे खोकं आमच्या कधी दुकानवाल्याचं असेल तर आर्थिक काढण्याचा प्रयत्न केला तर अमोल बापूंना एक फोन केला की किती तात्काळ असू द्या तिथली मिटिंग सोडून की आमच्या त्या कधी दुकानाचे वाचण्याचं काम अमोल बापूंनी केलं. माझं नाव जाकीर महबूब मुजावर, मी राहणार थोरला मंगळवेढा तालीम. आज मला सांगण्यात येत आहे की अमोल बापू आमचे बालपणाचे मित्र आहेत. आज एवढं मोठं शिखरावर चढले तरी पण तुम्ही कधीच आम्हाला असं हे केलेलं की तू लहान मी मोठा असं काय नाही. आज पण कुठे जाताना रस्त्यात गाठ पडले तर अडवून विचारतात कसं आहे, काय बरं आहे, सगळं विचारतात आम्हाला.
आज एवढ्या मोठ्या पदावर असताना पण तिने असं कधी गर्व मानलं नाही, काय नाही व्यवस्थित. आम्हाला आज बी अंगाला काटा येतो. 2002च्या वेळेस ती दंगल झाली होती, त्यावेळेस आठवण आली की आम्हाला अंगाला काटा येते की त्यावेळेस काय झालं काय नाही. पण त्या अमोल बापू यांच्या पूर्ण परिवाराने, थोरला मंगळ तालमीने आम्हाला एवढं साथ दिली की ते आम्ही कधीच विसरणार नाही. आणि दुसरं म्हणायचं की साहेब, आज पण थोरला मंगळ तालीममध्ये कधीच जात भेट असं होत नाही. आमचं प्रिय मंगळाला सवारी आहे आणि थोरला मंगळ तालीमचं एवढं मोठं सोलापुरात गणपती निघत आहे आणि दोन्ही समाज एकत्र येऊन ते करतो. आज पण कधी पण असं हे झालं नाही की असं मतभेद हे ते काय आजपर्यंत झालं नाही. आज आमचं मित्र एवढ्या मोठ्या पदावर आहे, आम्हाला लय खूप गर्व आहे, आनंद आहे. नमस्कार, बालाजी नामदेव भयांडे माझं नाव आहे. खरं तुम्हाला अनुभव सांगतो. आणि त्यांनी सहकार्य करून त्यांचे वडील केलेत बाळासाहेब शिंदे. पहिले बाळासाहेब शिंदे भरपूर सहकार्य केलेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ते 88 साली ना, 88 साली मला नक्कीच वखत त्याने दुकान लावून दिले. त्याच्यानंतर अमोल बापू शिंदे सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. त्याच्यात काय वाद नाही. गल्लीत काय झालं तर बोलवलं येतात आणि कधी बी दुकानात येते, आम्ही त्यांचे हे करतो आधार देतो आणि त्याने दुकानात बोलवलं तर येते. सगळं करतात, सहकार्य करतात. समाजात बोलवलं तर समाजात बी येतात. काय नाही, चांगले दोघं. पहिले बाळासाहेब शिंदे केले, आता अमोल बापू शिंदे करतात. माझे फार जुने मित्र बाळासाहेब शिंदे. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा सहकार्य चांगला करतो. नमस्कार, मी रामचंद्र विठ्ठल भोरवाडे, गवळी समाज गणेशोत्सव मंडळ, गवळी समाज महालक्ष्मी सिव्हिल मंदिर, गवळी समाज शिवाजी अप्पा प्रतिष्ठान, त्यांच्याकडून अमोल बापू शिंदे यांना आई तुळजाभवानी दीर्घायुष्य देव असे मी आई तुळजाभवानीची मी प्रार्थना करतो. आणि अमोल बापूचं जे सहकार्य म्हणजे कसं, ते लहानपणापासूनच त्यांचं म्हणजे तालमीची त्यांना खूप आवड होती. त्यांनी एक नामांकित पैलवान आहेत. जसं पैलवानची मातीत त्यांनी गाजवलं, तसं राजकारणातही त्यांचा शोधून त्यांनी चांगल्या प्रकारे ठोकलेला आहे. आणि समाजाच्या बाबतीत इतर कुठलीही अडचण आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन जातो समाजाची, त्यावेळेस आम्हाला असं कधी नाही आम्हाला म्हणलेलं किंवा असं सोय असते, कधी माघारी पाठवली नाहीत. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आमची वार्षिक हे असते, यात्रा असते शिवलक्ष्मीची. आम्ही प्रत्येक गवळी समाजाच्या घरोघरी जात असतो. त्यावेळेस अमोल बापूच्या शिंदेच्या घरी आम्ही गेलो, त्यावेळेस त्यांनी स्वतः घरात बोलून आम्हाला आरती त्यांच्या घरी घेऊन गेले व काय असेल ती इच्छाशक्ती त्यांनी आम्हाला दिली. आणि समाजाबाबतीत आता गवळी समाज म्हणजे अडचणी फार मोठ्या असतात. अमोल बापू शिंदेवर आम्ही कधीही जाऊ द्या, ते कधी नाही म्हणत. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी चौपाड ते स्टँड असा कसबाचा एरिया आहे. ज्यावेळेस कुठली आमच्या समजा आता आमच्या म्हशी तिकडं वड्याकडे धुवायला वगैरे जात असतात, त्यावेळेस अमोल बापू काहीतरी अडचण आली, आम्ही फोन केला, अमोल बापू स्वतः तिथे जातीने हजर होतात.